आलेलं आहे तिथे दर्शन करायचं. आता जातो मध्ये तुम्हाला फोन करवतो. ऑल राईट मित्रांनो, झालेलं आपण तयार आणि एकदम जबरदस्त तयारी केलेली आपण. म्हणजे जास्त आता दिवस चालला नाही, आपण एकच दिवस चाललेलो. 1 दिवस किंवा 1.5 दिवस लागणार आपल्याला रिटर्न यायला. म्हणजे सोमवारी शिवजयंतीच्या दिवशी सायंकाळी आपण मालेगावमध्ये येऊन लागू किंवा रात्री येऊन लागू. तर तयारी वगैरे झालेली आहे. आणि आता मी आपल्याला बॅग पॅक करायची. तर मी काय काय सामान घेऊन चालू आहे मी तुम्हाला ते पण दाखवून देतो. तर इथं आपल्या सर्व कपडे, इथं साड्या वगैरे, इथं कपडे, आपलं शर्ट, ब्लॅक जीन्स आहे, इथं टॉवेल वगैरे, इथं आपलं ग्रूमिंगचं सामान अजून एक सेंटील, त्याच्यानंतर आपलं पॉवर बँक, आपल्या आयफोनची कॉर्ड, इकडं आपला दुसरा रिअलमीचा मोबाईल, त्याच्यानंतर आपलं माईक आणि आपला ट्रायपॉड आणि एक आपली चेस्ट बॅग राहील. आणि एवढं सगळं सामान आहे. तर आता हे आपल्याला आपल्या या बॅगमध्ये पॅक करायचं. तर मी आता बॅगमध्ये पॅक करतो सामान. मग मी तुमच्याशी बोलतो. तोपर्यंत तुम्ही काय थोडंफार टाईम लागते, शॉर्ट्स एन्जॉय करा. बोला. तर मित्रांनो, आता निघतो आम्ही उज्जैनला जाण्यासाठी आणि आमची पूर्ण तयारी झाली. आणि आता आम्ही आलो होतो हिम्मतनगरला. तर साई पण आलेला आहे, आमची गौरी मॅडम पण आलेली आहे, दागपाडी मॅडम. तर आता निघतोय आम्ही. तर आता थोड्या गाडी म्हणजे काय गाडी येणार आहे आता. मग गाडी आल्यानंतर लगेच मी तुम्हाला दाखवतो पुढची अपडेट. चलो व्हिडिओ मध्ये बघत राहा. ओम नमः शिवाय, जय श्री महाकाल, नमस्तुभ्यम. मित्रांनो, झालेलं पॅक गाडीमध्ये. आता निघतोय आम्ही सर्वच्या सर्व. पडला मोबाईल. तर चलो देखते आखरी तक. महादेव. तर मित्रांनो, आलेलो होता इथं आम्ही आता बडी बिजासनीला. आणि पहिला स्टॉप आमचा बडी बिजासनी माताच्या मंदिरात होता. पण आता 11 वाजल्यामुळे इथं मंदिरचं गेट पण बंद आहे. तर आता आम्ही जेवण करतोय. जेवण झाल्यानंतर मग डायरेक्ट उज्जैनला जाणार आहे. तर मी आता काही जास्त शूट करणार नाही. त्या उज्जैनला गेल्यावर मी व्हिडिओ शूट करतो. व्हिडिओ शूट पण बघा मित्रांनो. तर चलो. तर मित्रांनो, झालेली आमची सुरुवात आजच्या दिवसाची. आणि आता ती महाकाल बाबांचा टीका लावून राहिलो आम्ही सर्वच्या सर्व. तर आपलं पण लावला गेलेला आहे. शिवगारांचा राहिलेला होता तर सर्वांचा लावला गेलेला आहे. आणि इथंच आहे महाकाल लोक. तिकडून दर्शन मार्ग आहे. आता दर्शन मार्गाने जातो आम्ही. चलो व्हिडिओ शॉट मध्ये बघत राहा. नाना इन द हाऊस. तर मित्रांनो, आलेलो आपण आत्ता महाकाल लोकच्या एंट्रन्सला. आणि बघू शकता किती गर्दी आणि एकदम भव्य दिव्य असं महाकाल लोक आहे. तर आता मध्ये जातोय, मध्ये एंट्री घेतोय. तर व्हिडिओ शूट पण बघतो मित्रांनो. तर मित्रांनो, आलेलं आहे दर्शन करून आणि एकदम मस्त दर्शन झालेलं आहे. तर आपण मध्ये आता शूट करायला काही करता आलं नाही, कारण की सर्वांचे मोबाईल जमा केलेले होते, त्याच्यामुळे आपल्याला शूट काही करता आलं नाही. तर लॉकर पण आहे. एक नंबरच्या गेटाजवळ होतो आपण. 1 नंबरच्या गेटापासून दर्शन घेतलं आणि मध्ये एकदम जवळ बाबांचं दर्शन झालेलं आहे. मधलं शूट करता येणार आणि आपल्याला, कारण की
मधलं शूट करण्याची परवानगी पण नाही आहे. तर आता आमच्या बाकीचे पाहुणे मंडळी म्हणजे आमचे फॅमिली मेंबर यायचे बाकी आहेत, त्यांची वाट बघत आहेत. ते आले तर आम्ही जाणार कालभैरव मंदिराला दर्शन करण्यासाठी. तर विडेश्वर पण वर आम्ही तर खूप मजा येणार आहे. चला. तर मित्रांनो अजून आमची पब्लिक आलेली काही नाही आहे. तर आम्ही जातो पुढच्या गेटला, एक्झिट गेटला. तर त्यांना बघायला, कारण की मोबाईल नव्हते कोणाकडे, त्याच्यामुळे थोडेसे आगळे वेगळे झाले असतील, वेगवेगळे झाले असतील. तर आता बघायला चालले जे तेच पूर्णच्या पूर्ण जण. A few moments later. आमचे फॅमिली मेंबर अजून काय आले नाही, तर त्यांची वाट बघत इथं आपलं मृत्युंजय महादेव मंदिर आहे, महाकाल लोकचं मृत्युंजय मठ आहे. तर आलेलं आहे तिथे दर्शन करण्यासाठी. आता जातो मध्ये, तुम्हाला पण करवतं दर्शन, महाकालचं दर्शन तर आपण तुम्हाला करू शकतो, पण आता इथलं दर्शन पण करवतो मी. तर मित्रांनो झालेलं दर्शन आणि एकदम मस्त असं दर्शन झालं मृत्युंजय महादेव मंदिरात. आता अजून पण आमचे फॅमिली मेंबर आले का नाही, त्यांची वाट बघायला थांबणं पडणार आहे. तर बघूयात. तर मित्रांनो आलेले आमचे पूर्णच्या पूर्ण फॅमिली मेंबर. इथं आजी, मम्मी, इकडं साई, तिकडं दादा ते, इकडं ताऊन ते, इकडं मावशीन ते, मामीन ते, आणि तिकडं काकान ते, मामान ते, बाबान ते, इकडं सगळे आलेले आहेत. आणि इथं आम्हाला कॉपीराईटचा इश्यू होणार आहे. कॉपीराईटचा इश्यू होणार आहे, त्याच्यामुळे जास्त काही शूट करता येत नाही आहे, कारण की महादेवांचे मंत्र चालू झाले इथं महाकाल बाबांचे. आणि आता आम्ही आलेलो इथं फोटोशूट स्पॉटला. तर इथं फटाफट फोटोशूट करतो, ते पण तुम्हाला फोटोशूट तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटणार मित्रांनो. तर विडेश्वर पण बघत राहा. आणि आता इथून दर्शन केल्यानंतर आम्ही जाणार आहे बाबा कालभैरवच्या दर्शनाला. तर चला. तर मित्रांनो इथं बघू शकता, इथं भोलेनाथची बरात दाखवण्यात आलेली आहे आणि एकदम जबरदस्त अशी मूर्ती आहे. आणि इथं आमच्या घरच्या व्लॉगिंग चॅनलचं पहिला व्हिडिओ बनवताना, उद्घाटन करताना आहे चमारी. तर मित्रांनो ही मूर्ती बघू शकता, इंस्टावर रील्समध्ये सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये ही मूर्ती राहते. तर मित्रांनो बघू शकता इथली पब्लिक आली. तर बोल आता. तर मित्रांनो आमच्या साहेब काहीतरी म्हणून राहिले व्लॉगमध्ये. बोला. हमने इतने वीडियो निकाले, इतने फोटो निकाले, पूरा एक शिवद्वारा यम संहार करण्यात आलेला होता. त्याची मूर्ती श्री मार्कंडेय ऋषी पण आहे तिथं, आणि तिथं यम देवता पण आहेत, आणि आपले बाबा महादेव पण आहेत, भोले बाबा. आता जातो या सेक्शनला. जेव्हा आम्ही एंट्री केली तेव्हा आम्ही आलो नव्हतं. तर आता जातो इकडच्या साईडला दुर्लभ दर्शन केंद्राकडं. तिकडं पण दर्शन घ्यायचं आहे, कारण की इकडं भारी आहे एकदम जबरदस्त. सप्तऋषी दाखवण्यात आलेले आहे या ठिकाणी. चाल ना तू पण. नाही तर काका काय बोला बोला येतं बोला. सप्तर्षी हे बघा तुम्ही तर इथे सप्तर्षी दाखवण्यात आलेले आहेत. सप्तर्षी हो चला ना. तर मित्रांनो झालेलं दर्शन बाबा महाकालेश्वरांचं पण दर्शन झालं. महामृत्युंजय मंदिरात पण आपण दर्शन केलं. तर महाकालेश्वर मंदिरात आपल्याला दर्शन करता आलं नाही, म्हणजे फोटो काढता आलं नाही. तर मी ते दाखवलं नाही, व्हिडिओ पण दाखवला नाही. तर आता जातो आहे महाकाल लोकमधून बाहेर आणि रूमकडे जाऊ राहिलो. तर व्हिडिओ पण बघा मित्रांनो. जमलं तर हाच व्हिडिओ मी पुढं कंटिन्यू करून बाबा कालभैरवांचं पण दर्शन याच व्हिडिओमध्ये दाखवेल मी तुम्हाला, नाहीतर हा व्हिडिओ इथे सेंड करून देईल. तर व्हिडिओ शूट पण बघा मित्रांनो, खूप मजा येणार. अजून व्हिडिओ पण एंड झालेला नाही आहे. तर आमचे काही फॅमिली मेंबर्स पुढच्या बाजूला गेलेले आहेत, तर त्यांच्याकडे चाललो आहे आता आम्ही. त्यांचा कॉल आला होता, कारण की भटकून जाऊ आम्ही, नाही तर इकडं तिकडं राहिलो होतं. आणि खूप मोठं आहे महाकाल लोक, एकदम जवळ बघण्यासारखं आहे. तर आज आपले महाराष्ट्राची मंडळी पण खूप मिळाली, ते आम्हाला दर्शन करण्यासाठी इथं आलेली होती. तर चला. A few moments later. मित्रांनो आलेलो आहे आता आपण बाबा कालभैरवांच्या दर्शनाला. तर प्रसाद वगैरे घेतलेला आहे आपण. आता जातो मध्ये दर्शन करण्यासाठी. तर गर्दी पण भरपूर आलेली मित्रांनो, दाखवतो मी तुम्हाला आता पूर्णच्या पूर्ण शेवट. तर मित्रांनो झालेलं दर्शन आपलं कालभैरव भगवानचं. आणि आता आम्ही चाललो आहे म्हणजे शिवला. तर हा व्हिडिओ मी इथे एंड करणार. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल नाही असेल चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटत असेल नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.